छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी सध्या सुरू झाली आहे। महापालिकेमध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची वाताहात झाल्यामुळे आता झेडपी निवडणुकीमध्ये स्वबळाऐवजी आघाडी करून लढण्याचे प्रयत्न या पक्षांनी सुरू केलेत। त्यासाठी महाविकास आघाडीची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे, तर दुसरीकडे भाजपला महापालिकेमध्ये मिळालेल्या यशामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची धडपड सध्या सुरू आहे। जिल्हा परिषदेच्या 63 गट आणि पंचायत समितीच्या 126 जागांसाठी जवळपास 1000 इच्छुकांनी भाजपकडे उमेदवारी मागवली आहे। संख्या वाढण्याची शक्यता आहे, थोडे दिवसात तुम्हाला समजेल। परंतु याविषयी भाजपला काय द्यायला पाहिजे, महापौरपद द्यायला पाहिजे का स्थायी समिती सभापतीपद द्यायला पाहिजे का उपमहापौरपद द्यायला पाहिजे, कुठली समिती द्यायला पाहिजे, पूर्णपणे एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी बसून हा निर्णय घेतील। पण एकीकडे जी मागणी होती की मुंबईमध्ये महापौरपद शिवसेनेला द्यावं, म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची मुंबई आणि ठाकरे विचार आणि ठाकरेंच्या जागा निवडून आलेल्या आहेत, त्यांना कुठेतरी शिवाय देण्याकरता एकनाथ शिंदेंना महापौरपद द्यावं अशी मागणी देखील शिवसेनेने जोर देऊ लागली। त्याच पार्श्वभूमीवरती मग ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये सत्तेमध्ये वाटा आम्हाला का देऊ नये असं भाजप म्हणते। सत्तेमध्ये तर वाटा हा दिलाच जाणार, कारण युती म्हणून आम्ही लढलेलो आहे। आजही मी या क्षणाला कायम आहे की ठाण्यामध्ये सत्तेमध्ये वाटा भारतीय जनता पार्टीला दिला जाणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। पण तेही म्हणतात की आम्हाला वाटा दिला जाईल हे निश्चित आहे, पण जसं जागा वाटपामध्ये सन्मानजनक किंवा समाधानकारक जागा दिल्या नाही, तशी जर दिले नाही तर आम्ही विरोधी बाकावर बसायला तयार आहोत। हे बघा, त्यांची भूमिका जी काय आहे त्याबद्दल मी प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही, परंतु आमची भूमिका आहे की एकत्र लढलो आणि आत्तापर्यंतचे यापूर्वीसुद्धा आम्ही शिवसेना भाजप महायुती म्हणून ठाणे महापालिकेत सत्ते होतो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये होतो आणि युतीची जी काही तत्त्व आहेत, युतीचं जी काही फॉर्मॅलिटीज आहे त्या पद्धतीने नक्कीच त्यांना सत्तेमध्ये वाटा मिळेल। आपल्याला काय वाटतं, महापौरपद हे भाजपला द्यावं का ठाण्यामध्ये? महापौरपद मला वाटतं की मला मिळावं। अर्थात महापौरपद कुणाला आवडणार नाही, महापौरपद प्रत्येकाला आवडेल, परंतु निर्णय हा त्या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी घेतील। सर, तरी मुंबईचा जो विषय येतोय की महापौरपद तिथं अगदी कमी जागा असतानाच शिवसेनेला मिळावं अशी मागणी, तर नरेश म्हस्के यांनी या संदर्भात भाष्य केलेलं आहे। भाजप आणि आम्ही महायुती म्हणून लढलेलो आहोत आणि त्यामुळे सत्तेमध्ये त्यांचा वाटा असेल, भाजपला सत्तेमध्ये वाटा दिला जाणार असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तसंच महापौर पदासंदर्भातला निर्णय हे शिंदे आणि फडणवीसच घेतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। महापौरपद कुणाला आवडणार नाही या संदर्भात भाष्य करत असताना या संदर्भातला निर्णय शिंदे आणि फडणवीसच घेतील असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे।